कसे आहेत सर्वजण? मजेत ना? नमस्कार. आज बनवूया आपण विदर्भामध्ये बनणारे शेंगुळे. त्यासाठी काय साहित्य लागते बघूया. इथे मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, छोटी वाटी ज्वारीचं पीठ, छोटी वाटी बेसन, ताक, तिखट, जिरे, हळद, मीठ आणि कुटलेला लसूण घेतलेला आहे. आता आपण शेंगुळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी चुलीवर कढई ठेवलेली आहे. बघू शकता कढई छान तापलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेते. तेल छान तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी मोहरी घालते. मोहरी छान अशी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण जिरं घालूया. जिरं पण छान असं तळू द्यायचं. जिरं छान तळलं की त्याच्यामध्ये आता मी कुटलेला लसूण आहे तो घालणार आहे. लसूणला पण छान लाल असं खरपूस होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बघू शकता लसूण पण छान असा तेलामध्ये तडतड करत आहे. आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट घालते. तिखट आपल्या आवडीनुसार घाला. मी इथे 2 चम्मच तिखट घातलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते. आता तिखट आणि हळद छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता शेंगुळ्याचा किती रस्सा बनवायचा त्यासाठी मी पाणी घालते आहे. रस्सा तुम्ही तुमच्या आवडीने बनवू शकता. तुम्हाला किती रस्सा हवा आहे यासाठी मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते. आता याला छान उकळी येऊ द्या. चला तोपर्यंत आपण शेंगुळे बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी परातीमध्ये पूर्ण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पूर्ण वाटी असं ज्वारीचं पीठ आणि आता त्याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन पण घेऊन घेत आहे. बेसनचं इथं मी अर्धी वाटीच वापर केलेला आहे. हवं असलं तर तुम्ही पूर्ण बेसन पण घालू शकता. थोडंसं मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता थोडीशी हळद घालते आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ कमीच घालायचं कारण की आपण उकळीमध्ये पण मीठ घातलेलं आहे. आता छान याला भिजवून घेऊया. मी त्याच्यामध्ये तेल घालायचं विसरले म्हणून आता तेल घालत आहे. आटा छान असा मळून घेऊया. बघू शकता आपलं पीठ जे आहे ते छान असं मळून झालेलं आहे. आता या पिठाची शेंगुळी कशी बनवायची तर मी बनवून दाखवते. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि हाताच्या साहाय्याने शेंगुळे आपल्याला बनवायचे आहे. तुम्ही ज्या आकाराचे बनवायचे असेल तसे बनवू शकता. कोणी गोल गोल पण बनवते. मी पानाच्या आकारासारखी शेंगुळे बनवत आहे. तुम्हाला दाखवते, बघून घ्या. बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शेंगुळे बनवून घेतलेली आहे. आता आपण फोडणी बघून घेऊया. बघू शकता फोडणीला पण छान अशी उकळ आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून जी आहे ती सर्व शेंगुळे टाकून घेऊया. बघू शकता फोडणीचा कलर पण खूप छान आलेला आहे. ही जे पदार्थ आहे हे खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि झटपट असा बनणारा आहे आणि घरगुती सामानामध्ये. बघू शकता मी सर्व शेंगुळे टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे. आता झाकण ठेवून आपण त्याला छान असं शिजवून घेऊया. चला आपण बघूया आपली शेंगुळे शिजली का नाही. बघू शकता याला मला 10 ते 15 मिनिट लागलेली आहे शिजवण्यासाठी आणि त्याची जी साईज असते आपण थोडे छोटे बनवतो तर ते आकाराने थोडे मोठे होतात. बघू शकता तुम्ही आपली शेंगुळी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे. ही खाण्यासाठी एकदम मऊसूत आणि चवदार लागतात. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर टाकून घेते. बघू शकता आपली झटपट अशी शेंगुळ्याची रेसिपी जी आहे ती तयार झालेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये जी आहे ती शेंगुळे काढून घेते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब जरूर करा.
बघू शकता आपली किती छान अशी शेंगुळे तयार झालेली आहे। आता मी ही शेंगुळी माझ्या मुलाला खाण्यासाठी देते आणि तो पण तुम्हाला सांगेल की शेंगुळी कशी झालेली आहे। थंडीमध्ये शेंगुळे खाण्याची मजाच खूप वेगळी आहे। चला त्याला बोलवते मी। छान झाले शेंगुळे।